नमस्कार. आज आपण थालीपीठ भाजणी पाहणार आहोत. या पद्धतीने भाजणी केली तर ती 2 महिने अगदी आरामात टिकते. त्याचसोबत थालीपीठं खमंग आणि अगदी खुसखुशीत होतात. तर भाजताना सर्व धान्य वेगवेगळी भाजून घ्यायची आहेत मंद आचेवर या पद्धतीने. त्यानंतर भाजलेलं धान्य काढताना एका मोठ्या भांड्यात सुती कापड टाकल्यामुळे धान्य गरम असलं तरी वाफ धरत नाही व ओलसर होत नाही, तर ही काळजी घ्यायची आहे. तर इथे मी बाजरीचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ज्वारी, बाजरी किंवा तांदळाचं प्रमाण जास्त घेऊ शकता. त्यानंतर थंड झाल्यानंतर सर्व मिक्स करून रवाळ टेक्स्चरचा आपल्याला दळून आणायचं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. शिवाय तुम्ही सुद्धा या पद्धतीने भाजणी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.